रसिक हो नमस्कार। एक कविता आपल्या समोर सादर करीत आहे। कवितेचं नाव आहे निर्धार। माणसाच्या आयुष्यामध्ये बरेचदा असे काही प्रसंग येतात की माणसाला आपलं आयुष्य संपवावंसं वाटतं। अशा वेळेस बाहेरच्या पेक्षाही आपणच आपल्या मनाला धीर दिला पाहिजे। अशाच एका प्रसंगी माझ्या या कवितेचा जन्म झाला। कवितेचं नाव निर्धार। सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं। सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं। जे जे होईल ते ते आनंदानं भोगीत नवीन काहीतरी शोधायचं असतं। नवीन काहीतरी शोधायचं असतं। आल्हाददायक रात्री चंद्रानं दिलेले चटके कुणाला सांगायचे नसतात। आल्हाददायक रात्री चंद्रानं दिलेले चटके कुणाला सांगायचे नसतात। किती तारका उल्का बनून अंगावर कोसळल्या त्या कधीच मोजायच्या नसतात। चंद्राचे चटके सहन करीत तारकांच्या उल्का अंगावर झेलीत पहाट होईल या आशेनं जिद्दीनं सतत पूर्वेकडे चालायचं असतं। सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं। दुःख हे हिरव्यागार गवतातून फुसफुसत येणाऱ्या नागासारखे असते। दुःख हे हिरव्यागार गवतातून फुसफुसत येणाऱ्या नागासारखे असते आणि आपल्या जीवनाची पाऊलवाट त्याच गवतातून जाणारी असते। नाग आपल्याला आणि आपण नागाला, नाग आपल्याला आणि आपण नागाला चुकणार नाहीत कधीच। म्हणूनच त्या नागाच्या नागफणीवर नाचणाऱ्या कृष्णाला पाहायचं असतं। सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं। व्यथा ही वाऱ्यासारखी सर्वत्र वातावरणात भरलेली असते। व्यथा ही वातावरणात सर्वत्र भरलेली असते, वाऱ्यासारखी सर्वत्र भरलेली असते। प्रत्येक श्वासाबरोबर तिचा होणारा स्पर्शही अटळ असतो। वाऱ्याच्या वावटळीसारखी ती चहूबाजूनी असते। म्हणूनच तिला आपण कधीही पाठमोरं व्हायचं नसतं। सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं। जे जे होईल ते ते आनंदानं भोगीत नवीन काहीतरी शोधायचं असतं। नवीन काहीतरी शोधायचं असतं। नमस्कार।